बऱ्याच वेळा काय होतं, की आपलं गुलाबजामुनचं पीठ व्यवस्थित हे झालं नाही किंवा आपला पाक अगदी व्यवस्थित झाला नाही, तर आपले गुलाबजामुन परफेक्ट होत नाहीत. तर त्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे, की तुमच्या अगदी सगळ्या शंका ह्या व्हिडिओमुळेच क्लिअर होतील. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये मी सगळ्या बारीक-सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत आणि तुमच्या सगळ्या शंका या एकाच व्हिडिओमध्ये क्लिअर होतील. चला तर मग पटकन सुरुवात करूया. इथं मी सुरुवातीला प्रीमिक्स घेतलेलं आहे. आता तुम्ही प्रीमिक्स इथं कोणतंही प्रीमिक्स घेऊ शकता. गिट्सचं घेऊ शकता किंवा कोणतंही तुम्हाला जे मिळेल ते प्रीमिक्सचं तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये थोडं-थोडं दूध घालून आपल्याला याचं पीठ हे मळून घ्यायचं आहे. आता पहिली टिप म्हणजे गुलाबजामुनचं पीठ कधीही घट्ट बनवायचं नाही. अगदी असं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं, यामुळे गुलाबजामुन अगदी मऊसूत तयार होतात. बऱ्याच वेळा काय होतं, की महिला पीठ घट्ट मळतात आणि त्यामुळं आपलं गुलाबजामुन देखील व्यवस्थित होत नाहीत. म्हणून पीठ अगदी थोडं-थोडं दूध घालून अशा पद्धतीने अगदी सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं. तुम्ही बघू शकता पीठ मी अगदी सॉफ्ट मळलेलं आहे. आणि हे पीठ मळल्यानंतर आता याच्यावर ओला रुमाल झाकून एक 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचा असाच. आता 15 ते 20 मिनिटानंतर याचा रुमाल काढून पुन्हा हे पीठ थोडंसं याला कुस्करून घ्यायचं, जेणेकरून हे पीठ अजून देखील थोडंसं सॉफ्ट होईल. म्हणून थोडं याला पुन्हा असं कुस्करून घ्यायचं. आता यानंतर याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. आता गोळे असे छान असे गोलसर बनवून घ्यायचे, जेणेकरून याच्यावर क्रॅक्स येणार नाहीत. म्हणून अशा पद्धतीने गोल असे सगळे गोळे बनवून घ्यायचे. इथं माझे सगळे गोळे हे बनवून झालेले आहेत. आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल चांगलं गरम झाले की गॅस पूर्णपणे लो करायचा आणि त्यामध्ये थोडे थोडे गुलाबजामुन घालून आपल्याला एक 3 ते 4 मिनिट लो गॅसवरच तळून घ्यायचे. गॅस अजिबात मिडियम पण करायचा नाही किंवा फुल देखील करायचा नाही, नाहीतून आतून आपलं पीठ कच्चं राहू शकतं. म्हणून पूर्णपणे लो गॅसवर हे गुलाबजामुन एक 3 ते 4 मिनिट छान असे तळून घ्यायचे आणि सगळीकडून याला सतत असं हलवत राहायचं, जेणेकरून सगळीकडून याचा कलर असा गुलाबजामुनला एकसारखा आला पाहिजे. म्हणून सतत याला असं हलवत राहायचं. तुम्ही बघू शकताय गुलाबजामुनचा कलर कशा पद्धतीने आलेला आहे. मी जवळजवळ सतत असं एकसारखं हलवत आहे, त्यामुळे असा एकसारखा याचा कलर आलेला आहे. एक जवळजवळ 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. आता हे गुलाबजामुन मी काढून घेणार आहे आणि अशा पद्धतीने राहिलेले देखील मी गुलाबजामुन तळून घेणार आहे. आता इथं पाक करण्यासाठी मी अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 500 ग्रॅम आपलं हे पाणी आहे आणि 600 ग्रॅम मी इथं साखर घेतलेली आहे. 600 ग्रॅम म्हणजे पाण्यापेक्षा थोडी जास्त मी इथं साखर घेतलेली आहे. आता हे पाणी आपलं थोडं काळपट दिसायला, म्हणून यामध्ये मी 2 चमचे दूध घालून घेणार आहे. जे आपल्या साखरेमध्ये मळी असते ना, ती या दुधामुळे निघून जाते आणि आपलं पाक हा अगदी क्लिअर होतो. म्हणून एक 2 चमचे दूध घालून घ्यायचं आणि एक मिनिटभरातच तुम्ही बघू शकताय की कडेला अशा पद्धतीने साखरेतील मळी बाजूला आलेली आहे. आता ही मळी बाहेर बाजूला आलेली आपण चमच्याने अशा पद्धतीने सगळी मळी काढून घ्यायची. ही स्टेप नक्की करा, कारण यामुळे गुलाबजामुनच्या कलरवर थोडासा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे अशा पद्धतीने ही स्टेप नक्की करा. आणि त्यानंतर आता यामध्ये एक अर्धा चमचा वेलची पावडर घ्यायची आणि याचा आपल्याला 1 तारी देखील पाक करायचा नाही किंवा 2 तारी देखील पाक करायचा नाही. मीडियम गॅसवर एक 5 ते 6 मिनिट झाली ना, की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय पाकाची कन्सिस्टन्सी बघू शकताय. आपला पाक 1 तारी देखील झालेला नाही किंवा 2 तारी नाही, फक्त थोडासा हा पाक चिकट झालेला आहे आणि त्यावेळी मी गॅस इथं बंद केलेला आहे. आणि त्यानंतर गरम पाकामध्येच आपल्याला हे तळून घेतलेलं गुलाबजामुन घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, आपलं गुलाबजामुन पटकन मऊ होतात आणि पाक असा पटकन गरम पाकामधून शोषला जातो. म्हणून गरम पाकामध्ये गुलाबजामुन टाकायचे आणि याला झाकण ठेवून 1 ते 1.5 तास ठेवून द्यायचं. 1 ते 1.5 तासानंतर तुम्ही बघू शकताय आपले गुलाबजामुन अगदी परफेक्ट झालेले आहेत. इथं आपण रात्रभर देखील हे गुलाबजामुन ठेवले नाहीत. जर तुम्ही गरम पाकामध्ये टाकले ना, 1 ते 1.5 तासातच अगदी रसरशीत गुलाबजामुन तयार होतात. तर तुम्ही बघू शकता 1 ते 1.5 तासातच गुलाबजामुन अगदी रसरशीत असे तयार झालेले आहेत आणि एकाच कलरचे एकसारखे असे छान तयार झालेले आहेत. आणि मला वाटते तुम्हाला हा व्हिडिओ बघून तुमच्या सगळ्या शंका नक्कीच क्लिअर झालेल्या असतील. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने कोणत्याही प्रेमिकचे गुलाबजामुन करून नक्की बघा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.